मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. आम्हाला तर सकाळ सकाळ सुतक पडलेले, त्यामुळे ह्या वर्षी संक्रांती तर आमची नव्हतीच. मी आज सकाळ सकाळ लिंब तोडायला गेले होते झाडाची. ते माझ्याकडून तुटतच नव्हतं, खूप मशक्कतने तोडलं मी. आता मला विचारू नका की मी ब्लॅक कॉफीवरून ग्रीन टीवरती कधी शिफ्ट झाले. बिना टिकलीचं कपाळ किती सुनं सुनं वाटतं यार. मी आता तेच बघत होते, पण 10 दिवस काही टिकली लावताच येणार नाही. पटकट उरकून आम्ही लायब्ररीला पोहोचलो. आज काही विशेष नव्हतं, बऱ्यापैकी तरी सगळेजण आलेलेच होते. आणि मागचे काही दिवस एक्झाम आणि घरच्या काही कामांमध्ये बिझी असल्यामुळे ना मी लायब्ररीचा टेबल खूप दिवस झाले साफ नव्हता केला. तर तो पहिल्यांदा साफ केला आज खूप दिवसांनी. त्याचं सगळे बुक्स व्यवस्थित ठेवले, सगळे धूळ झाड सगळं साफ करून टाकलं. आणि संध्याकाळी घरी निघालो चालत चालत. असं म्हणतात की सोबत चालणाऱ्यांची पावलं हे जुळले जातात. मी तेच बघत होते. आम्ही सगळे सोबत पावले टाकत होतो. आणि बैलगाडी दिसली ना मला की मला हेच आठवतं की मी कधीच बैलगाडीमध्ये सुद्धा बसलेली नाहीये. आणि मला बैलांची सुद्धा खूप भीती वाटते. खूप भयानक दिसतात ते. सकाळी येताना मला एक सुद्धा पतंग दिसत नव्हतं, पण संध्याकाळी येताना मात्र खूप सगळे पतंग आकाशामध्ये उडत होते. तेव्हा कुठं वाटलं आज संक्रांती आहे. पण ते बघून मला हे पण आठवलं की मला पतंग सुद्धा उडवता येत नाही. लहानपणी एकदा ट्राय केलं तर ते उडायचं कमी आणि फाटायचं जास्ती. हिने तिळगुळ तर काही दिली नाही, पण एकटी जाऊन चॉकलेट बाउल खात होते. तिला रंगे हात पकडलं, पण तरी ती वाचली, कारण की आम्हाला लेट झालं होतं आणि तिच्यापाशी थांबायला वेळच नव्हता. आता नंतर कधी सापडेल ना तेव्हा तिच्याकडे नक्की पार्टी घेईल.